श्रीगोंदा शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रसाद सुभाष देसाई यांचे देसाई ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे। दुकानाच्या वरच्या मजल्यावर देसाई वास्तव्यास आहेत। शनिवारी रात्री दुकान बंद करून देसाई घरी गेले होते। काल पहाटे 2च्या सुमारास 3 दुचाकींवरून सुमारे 9 दरोडेखोर दुकानाजवळ आले। त्यांनी देसाई यांच्या दुकानाचं शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटवलं। ग्रिलच्या आतमधून मोठी काच असल्याने दरोडेखोरांनी ही काच फोडली। काच फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने देसाई जागे झाले। त्यांनी घराच्या गच्चीवर जाऊन चोर चोर अशी जोरजोरात आरडाओरड सुरू केली। त्यामुळे दरोडेखोरांनी चलाखीने सोन्या चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला। देसाई यांचा आवाज ऐकून अनेक जण त्यांच्या दुकानाकडे धावले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळून गेले होते। या लुटीमध्ये दरोडेखोरांनी सुमारे 7 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेलाय। देसाई यांनी या घटनेची माहिती तात्काळ श्रीगोंदा पोलिसांना दिली। पोलीस अवघ्या 4 मिनिटात घटनास्थळी पोहोचले। त्यांनी परिसरात दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोर हे 3 मोटरसायकलींवरून आले होते। त्यांची संख्या सुमारे 9च्या घरात होती। देसाई यांच्या दुकानात चोरी करून दरोडेखोर होनराव चौकातून बायपास रोडनं पसार झाले। दरम्यान दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये जीन्स जर्किन घातलेले हे दरोडेखोर दिसतायत। घटनास्थळीची पोलीस उपाधीक्षक विजय लागारे आणि पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान देसाई यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। या कॅमेऱ्यात दरोडेखोरांची छबी कैद झाली आहे। या दरोडेखोरांपैकी एकाचा चेहरा झाकलेला नसल्याने स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे दरोडेखोर जेरबंद करण्यास या फुटेजचा उपयोग होणार आहे। त्यामुळे पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतलंय। याचबरोबर घटना घडल्यानंतर पोलीस अवघ्या 4थ्या मिनिटात घटनास्थळी पोहोचले होते, मात्र तरीही दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरे देऊन पसार झाले। मात्र पूर्वी घडलेल्या दरोड्यांची दखल घेऊन पोलिसांनी नाकाबंदी केली असती तर हे दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागलेच असते। मात्र त्याचाच या दरोडेखोरांनी फायदा उठवत पळ काढल्याची चर्चा आहे। माझं नाव प्रसाद सुभाष देसाई असून माझं मेन रोडवर देसाई ज्वेलर्स नावाने फर्म आपले सोन्या चांदीचं दुकान आहे। आपलं बऱ्याच वर्षापासून आहे आणि इथं दिवसेंदिवस चोऱ्या माऱ्याचे प्रमाण खूप वाढले। आज साधारणतः 3:20 ते 22 मिनिटांनी आमच्या दुकानात दरोडा पडला। एक 9 जण शस्त्र, काही त्यांच्या हातात शस्त्र, टॉमी वगैरे काही अशा हत्यारं दिसून आले आम्हाला। तर त्यांनी पहिले लॉक तुटत नव्हती म्हणून कोंडे तोडून कटावणीने शटर उचकटलं वर आणि मग ते काचेचे जे टफन ग्लास होती ती पूर्ण फोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्याचे ट्रे, 2-3 ट्रे होते आतले बाहेर लावलेले आपल्या काउंटरच्या साईडला। त्यानंतर गल्ला उचलला, गल्ल्यातले 2 सोन्याच्या डब्या, मोड, आलेली रोख रक्कम असं सगळं नेऊन आणि परत चांदीचे 2 ट्रे उचलून आतले कपाटातले काही साधारण 1 किलो ते 1.5 किलोचे जवळपास चांदीचा माल आणि सोन्याचा साधारण माझ्या अंदाजाने 165 ते 200 ग्रॅमच्या जवळपास माल अंदाजे आमचा चोरीला गेलेला आहे। एकूण मुद्देमाल किती असेल? एकूण मुद्देमाल साधारण 7.5 ते 8 लाख रुपयाचा। बरं, तुम्हाला कधी लक्षात आला प्रकार? आम्हाला काच कुठल्या आम्ही वर लगेच गेलो, माझी मिसेस वगैरे सगळा आरडाओरडा केला आणि काच कुठल्या इथले गल्लीतले पण लगेच सगळे लोक जागा झाले, गायनकर वगैरे सगळे मदतीला धावून आले आणि वरनं माझ्या मिसेसने त्या चोरांना बिटा वगैरे फेकून मारली, सांडशी फेकून मारली, जे दिसल ते फेकून मारले आणि आरडाओरडा करत आम्ही खाली येईपर्यंत 1.5 ते 2 मिनिटात जेवढं त्यांना हाताला लागेल ते घेऊन सगळे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा।